मोहम्मद फारुक राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजभूषण 2025 पुरस्काराने सन्मानित। पहाट फाउंडेशन संभाजीनगरच्या माध्यमातून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ग्रामविकास परिषदेचे आयोजन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण शेगाव येथे करण्यात आले। याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रा. मोहम्मद फारुक यांना राज्यस्तरीय समाजभूषण 2025 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच यावेळी महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रात विशेष काम करणाऱ्यांना राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन मिसेस इंडिया श्वेता परदेशी यांच्या हस्ते झाले। याप्रसंगी पाटोदा ग्रामपंचायत के सरपंच भास्कर पेरे पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने, डॉक्टर संजय गायकवाड, प्राध्यापक रमेश गावित, पहाट फाउंडेशनच्या संचालिका अर्पिता सुरडकर, संचालक अमोल भिलंगे मंचावर विराजमान होते। कार्यक्रमाचे दुसऱ्या सत्रात भास्कर पेरे पाटील यांनी सांगितले की फक्त प्रयत्न हे योग्य दिशेने व्हायला पाहिजेत। गावाचा विकास करताना सर्व गावकऱ्यांना एकत्र करून विकासाची आखणी करणे गरजेचे आहे। दिवसभराच्या परिषदेत एकूण 5 चर्चासत्र होते। त्यामध्ये शाश्वत ग्रामीण विकास आणि लोकांचा सहभाग, ग्रामीण विकासासाठी महिलांचा सहभाग, वातावरण बदलाचा होणारे परिणाम इत्यादी विषयांवर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। वैशाली चोपडे, सुवर्णा टापरे, विद्या सुमित डोसे, उदयकुमार पगाडे आदींनी सहभाग नोंदविला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गवते व वैशाली भिलंगे यांनी केले, तर पहाट फाउंडेशनचे संचालक सोमनाथ चौधरी, रिक्लेमा वळवी, पल्लवी धांडे, नितीन कसाब, मेघना हिवाळे, अश्विनी राठोड, महादेव लोखंडे, संतोष घुंगासे, ॲड. निवृत्ती बोरसे आदींनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले। तर आभार प्रदर्शन पहाट फाउंडेशनच्या संचालिका अर्पिता सुरडकर यांनी